आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे बुद्धवासी चंद्रभागा विठ्ठल वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आयोजित कार्यक्रम अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पडलाय. सोमवारी सकाळी 10 वाजता रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. या पुण्यस्मरण सोहळ्याला सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं हजेरी होती. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं ते आळंदी येथील हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वांबळे यांचं हरिकीर्तन. आपल्या प्रभावी आणि भावस्पर्शी वाणीतून त्यांनी आईच्या ममत्वपूर्ण जीवनाचा वेध घेतला. आई ही केवळ कुटुंबाची आधारवड नसून समाज घडणीतील एक महत्त्वाचा स्तंभ आहे, असा संदेश त्यांनी आपल्या कीर्तनातून दिलाय. यासोबतच त्यांनी सामाजिक विषयांवरही भाष्य करत आजच्या बदलत्या जीवनशैलीत माणुसकी, संस्कार आणि कुटुंबीय मूल्य जपण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांच्या कीर्तनामुळे उपस्थित भाविकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि वातावरण भक्तिरसानं भारावून गेलं. भीमाबाई पोटी जन्मून भीमराव झाले पावन, रामजी बाबाची कृपा ही पूर्ण, आले भीमात बुद्धाचं ज्ञान, आले भीमात बुद्धाचं ज्ञान. कबीर पंथाचे विचार भावले भावले भावले. आज बुद्ध जयंतीचा काळ आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा काळ आहे. 14 एप्रिलच्या 14 तारखेला आभाळाचा रंग निळा झाला, सूर्य निळा निळा झाला, निसर्गाला निळा निळा, भीमाईला निळा रंग चढला, रामजी बाबा निळ्या रंगाने हर्षित झाले. आणि एप्रिल महिन्याच्या 14 तारखेला सूर्य आभाळीचा निळा झाला. वावळे कवीने पाळणा गाईला, भीम बाळाचा जन्म झाला. तसं मे महिन्याच्या 1 तारखेला आनंद झाला लुंबिनी गावाला. कपिल वस्तू आणि राजधाराला, सिद्धोदन आणि महामायेला आनंद झाला निसर्गाला. काय झालं? बाळ बुद्धाचा जन्म झाला. तो बाळ बुद्धाचा जन्म झाला. तो मातेचा सोयला शेत बाबा, तो आईच्या किती प्रेमाचा असतो. ज्ञानोबा म्हणतात काय सांगू तुम्हाला. आणि अशी आई जरी गेली तरी सुद्धा आईच्या स्मरणार्थ आपल्या भावंडांनी, आपल्या भावजाईंनी, ननंदेने आपल्या भावाचा, भावजाईचा संसार चंद्रभागेच्या रूपात करा. आता तू त्यांची आई आहेस. आणि भावजयांनो कुठं बसल्या? भावजाई कुठं आहे? ये आणखी तू यांनी आणखी ही दोघे थोडं पडे ती म्हणजे कुठली मोठी, हा थोडलाच आहे बस बाय. त्या दोन्ही भावजया, एक नन आणि 2 भाऊ, नातवंड तिची एकोप्यानं शेवटच्या क्षणापर्यंत. आणि आई तुझ्या आठवणीने कधी एकमेकाशी झगडा करणार नाही, एवढ्याशा वस्तूवरून कधी एकमेकांचा द्वेष करणार नाही. सांगतो तुम्हाला, सासू आणि सासरे माझे देवाऱ्याचे देव, आणि करते यांना दंडवत नाही म्हणे तुझा भाव. हाय वर्णन येतो काव्यामध्ये. सासूनी सासरा विरहा तिसर, ओव्या गाई भरतारा तुझे देवा विठ्ठल. म्हणून आता एकच करायचे,
चंद्रभागाबाईंच्या श्रद्धांजलीच्या निमित्तानं हे नातू आणि कोणते नातू हे सात जण हा आत्या याचे प्रयोग काय आत या म्हणजे आत या कायमच आत्याला आत या म्हणायचं सदैव ती आपल्या हृदयात राहिली पाहिजे ही चंद्रभागाबाईला खरी श्रद्धांजली. कार्यक्रमादरम्यान नामस्मरण, अभंग, गजर आणि धार्मिक विधींनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी चंद्रभागा वाघमारे यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या कार्याची आणि प्रेमळ स्वभावाची उजळणी केली. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलो होतो. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित राहिलो. मी वाघमारे परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांचं अभिनंदन करतो. त्याप्रमाणे या प्रसंगी हरिभक्त पारायणाचे वाघे महाराज त्यांनी कीर्तनरूपी सेवा दिली. त्यांनाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. त्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे आमच्या थोरात परिवाराचे बंधू माजी बाळासाहेब थोरात यांच्याही वतीनं या मावशींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. गतवर्षी आमची कीर्ती चंद्रभागा विठ्ठल वाघमारे त्यांचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या पिंपळणे या ठिकाणी आयोजित केला आणि ह्या ठिकाणी वाबळे महाराजांनी जे कीर्तनरूपी आपल्याला आई वडील काय असते हे पूर्ण दाखवून दिलं. मी प्रथमतः सर्व पंचक्रोशी समाजाच्या वतीने चळवळीच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. त्यांनी असे प्रवचन व कीर्तन आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी आलेल्या सर्व भीमबंधूंना आणि सर्व समाजाच्या नेत्यांना सांगतो तर त्यांनी आपलं पद्धतीने रूपी आपण बुद्ध त्यांचा कार्यक्रम तर घेतो पण ते घेत असताना प्रवचनचा कार्यक्रम वाबळे महाराजांचा घ्यावा म्हणजे आपल्याला बाबासाहेब आणि बुद्ध काय असतील हे त्यांच्या रूपाने आपल्याला ऐकायला मिळतील. मी माझ्या खराब परिवाराच्या वतीने व तसंच आमचे लाडके लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वतीने व आमचे युवा नेते सत्यजित दादा आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या वतीने ज्योतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुटुंबियांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मुलगा मधुकर विठ्ठल वाघमारे, सुधाकर विठ्ठल वाघमारे, मुलगी मीना पोपट खरात, नातू वैभव सुधाकर वाघमारे, विकी मधुकर वाघमारे, आकाश सुधाकर वाघमारे, मनोज पोपट खरात, सचिन पोपट खरात तसेच सुना रुपाली मधुकर वाघमारे, हिरा सुधाकर वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना महाप्रसाद वाटला गेला. या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं चंद्रभागा वाघमारे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला असून त्यांच्या कार्याचा आणि संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार कुटुंबियांनी व्यक्त केलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्न कार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044.